फॅबटेक मल्टीस्टेटने केले मयत कर्जदार महिलांचे 57,19,000 रुपयांचे कर्ज माफ। हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटच करू शकतं। सर्व स्तरातून फॅबटेकच्या निर्णयाचं स्वागत। विविध बँका, मल्टीस्टेट पतसंस्था यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी सध्या मार्च अखेरमुळे मोठा धुमधडाका सुरू असताना नामवंत फॅबटेक मल्टीस्टेटनं 1-2 नव्हे तर तब्बल 90 मयत कर्जदार महिलांचे 57,19,000 रुपयांचे कर्ज माफ करून फॅबटेक मल्टीस्टेटने माणुसकी जपली आहे। सदर कर्जदार मयत महिलांच्या नातेवाईकांना महिला दिनाचं औचित्य साधून कर्जमाफीचा दाखला देखील देण्यात आला। ना GR ना घोषणा, थेट अंमलबजावणी हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटच करू शकतं। या निमित्तानं फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे। घरातील एखादा कर्ता पुरुष अचानक गेल्यानंतर त्या कुटुंबाची मोठी हानी होत असते, पण त्याच्या मागे घराची सर्व जबाबदारी त्या घरच्या महिलेवर येत असते। परंतु कुटुंबातील महिलेचं जर काही बरे वाईट झालं तर त्या घराचा आधारच नाहीसा होतो। त्यातच जर एखाद्या वित्तीय संस्थेचं कर्ज संबंधिताकडे असेल तर त्या कुटुंबाची आणखी अडचण होते। घराचा मुख्य माणूसच नाहीसा झाला तर त्या कुटुंबाची होणारी आर्थिक कोंडी, घरावर ओढवणारं सावट, या सर्व गोष्टींची सामाजिक जाणीव लक्षात घेऊन सांगोल्यातील फॅबटेक मल्टीस्टेटनं आपल्या कार्यक्षेत्रातील एकूण 90 मयत कर्जदार महिलांचे थकीत पडलेले 57,19,000 रुपयांचे कर्ज माफ करत त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार देण्याचं काम केलं। फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला ही वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असूनही नेहमी सभासदांच्या हिताचे निर्णय आजवर घेतले। यासाठी संस्थेने स्वतःच्या नफ्यातील स्वनिधीतून अशा सामाजिक उपक्रमासाठी निधी देत असते। यातूनच वरील कर्ज माफ करण्यात आले। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात 30 शाखा कार्यरत असून या वेगवेगळ्या शाखांतून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला चालना मिळावी, यासह महिला आर्थिक सक्षमीकरण व्हावं, त्यांच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लागावा म्हणून कर्ज वाटप केलं जातं। यामधून महिलांनी वेगवेगळे उद्योग निर्मिती करून उद्योग व्यवसायात यशस्वी पाऊल टाकलं। यामधील 90 मयत कर्जदार महिलांचा समावेश होता। या सर्वच महिला कुटुंबातील कर्त्या स्त्री होत्या। त्यांच्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी होती। अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीय हवालदिल झाले होते। त्याचवेळी फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला संस्थापकीय चेअरमन माननीय भाऊसाहेब रुपनर यांनी सांत्वन भेटीवेळी संस्थेने त्यांचं कर्ज पूर्ण सुरक्षित केलंय, तुम्ही काळजी करू नका असा धीर दिला। त्यामुळे कुटुंब व नातेवाईक यांनी संस्थेचे आभार मानले। संस्था आमच्या अडचणीच्या वेळी अगदी देवासारखी धावून आली असं उद्गार संबंधित 90 कुटुंबातील नातेवाईकांनी काढले। यावेळी फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला या संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय भाऊसाहेब रुपनर यांनी शुद्ध हेतू व दूरदृष्टी ठेवून संस्था स्थापन केली। गोरगरिबांचे प्रत्येक पै ना पै सुरक्षित राहिली पाहिजे, शोषित वंचित घटकाला संस्थेचा लाभ झाला पाहिजे। सभासदांनी कर्जात गुरफटून राहण्यापेक्षा कर्ज घेऊन उद्योग उभारून प्रगती करावी व जीवनमान उंचावावं हा त्यांचा आग्रह राहिला। अडचणीच्या वेळी अथवा कर्जदार मयत झाल्यास त्याची झळ कुटुंबाला बसू नये, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांच्या दूरदृष्टीनं स्वनिधीतून अशा सभासदांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला। यासह सभासदांना वार्षिक 15% लाभांश देणारी व 35,000 महिलांना आर्थिक सहकार्य करत आर्थिक सक्षम बनवण्यासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील एकमेव संस्था आहे। सोने तारण व सोने खरेदीसाठी प्रति तोळा ₹75,000 कर्जसहाय्य केलं जातं। ठेवीवर ही आकर्षक असे 12% व्याज दिलं जातं। यामुळे फॅबटेक मल्टीस्टेट ठिकठिकाणी अर्थकारणात गरुड झेप घेत आपला 500 कोटींचा व्यावसायिक टप्पा पार करते। यामध्ये संस्थेने कर्जदार, ठेवीदार व खातेदार यांची विश्वासार्हता जपली आहे, यापुढेही जपली जाईल असा विश्वास फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर व माननीय डॉ. सूरज रुपनर यांनी सांगितलं।